त्याच्याकडे ते आहे आणि ज्याच्याकडे नाहीये त्याच्यामधला फरक म्हणजे काय तर शिस्त आहे. शिस्त जर आपण सवय म्हणून घेतली, शिस्त हा माइंडसेट म्हणून घेतला आणि शिस्त हा वे ऑफ लाईफ म्हणून स्वीकारला तर ते माणसाला कुठल्या कुठे नेऊन ठेवते. का शिस्तप्रिय राहायचं? साधारण आर्थिक गुंतवणूक करायची म्हटलं तर तिथे एक प्रकारची शिस्त येते. म्हणजे आर्मीचे केवळ सैनिक आणि अधिकारीच नव्हे तर त्यांच्या सगळ्या फॅमिलीज सुद्धा या शिस्तीचा भाग होतात. म्हणजे त्यांच्यासाठी किती कठीण असेल ना, तो जो अधिकारी किंवा सैनिक आहे तर त्याला पण पाठिंबा द्यायचा आणि एक दिवस जेव्हा त्याचं मरण अनुभवायला मिळतं तर त्याचाही उत्सव करायचा. हा जो माइंडसेट आहे हा सुद्धा त्या शिस्तीचा भाग आहे. महत्वाचं म्हणजे संवेदनशीलता. पालकही जर आपण बघतो की खूप स्ट्रिक्ट असते तर ती पाल्य ती घडतात बरोबर, पण त्यांच्यामधलं जर नातं पाहिलं तर कुठेतरी तो दुरावा आलेला असतो, कारण त्या नात्यापेक्षा ती शिस्त महत्वाची ठरलेली असते. सचिन तेंडुलकरने त्याच्या वडिलांना वाहिलेली श्रद्धांजली आपल्याला आठवते की तिकडनं पटकन गेला आणि त्यांनी सेंचुरी केली. सो दिस अ वे ऑफ एक्सप्रेशन. ज्यांचा माइंडसेटच शिस्तीचा झालेला असतो ते कुठलं टोक गाठू शकतात. बऱ्याच लोकांनी नवीन वर्षासाठी वेगवेगळे रेझोल्युशन्स केले असतील, त्यातले आपण एक आठवडाभर 2 आठवडे करतो आणि मग एखाद दिवस चुकला तर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ना ते परत मोटिवेशन कसं आहे? शिस्त म्हणजे फ्रीडमच्या विरोधात आहे, काहीतरी चौकटीत बांधलं गेलेलं आहे. हे मला एक्झॅक्टली उलट वाटतं की शिस्त हा स्वातंत्र्याकडे नेणारा एक मार्ग आहे. यशाच्या आपल्या ज्या संकल्पना असतात ना की ते पूर्ण करूनच मला यश मिळतंय किंवा माझं तेवढं आता वजन कमी झालंय किंवा मला जेवढं वर्कआउट करायचं तेवढं आता मी पोहोचलोय म्हणजे मी यशस्वी झालोय, असं अजिबात नाहीये. प्रोसेसही महत्वाची आणि ते डेस्टिनेशनही महत्वाचं आहे. तर डेस्टिनेशन मिळाल्यानंतर सुद्धा तुम्हाला प्रोसेस जास्त चांगली वाटायला लागते. कुठेतरी तुम्ही त्या रस्त्याच्या प्रेमात पडतात आणि मग तुमचा जो माइंडसेट होतो तो कायमस्वरूपी होतो. त्याचं एक व्यक्तिमत्व होतं तुमचं आणि एक चरित्र घडतं. चरैवेती, चालत राहा. प्रोसेसवर विश्वास ठेव, थांबू नको कुठेही. फक्त एक अर्ध पाऊल तेवढं रोज सातत्याने त्या दिशेने पुढे जा. तू व्यवस्थित शिस्तीमध्ये आहेस आणि ते तुझं यश आहे. हॅलो नमस्कार. कॉटन किंग प्रस्तुत द मुक्तमुख शो अर्थात टॅटच्या नवीन भागात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. नवीन वर्ष सुरू झालं की सगळ्यांचा एक दिनक्रम सुरू होतो की मला हे रुटीन फॉलो करायचं आहे, या गोष्टी ठरवलेल्या आहेत आणि काही दिवसानंतर लक्षात येतं की नाही यार आपल्याला शिस्तच नाही. शिस्त म्हटलं की एक जे कायमचं चित्र आपल्यासमोर लक्षात येतं ते म्हणजे आर्मी. आर्मीच्या लोकांची शिस्त, सैनिकांची शिस्त, किती कडक शिस्तीचे ते लोक असतात. तर आज आपण या भागामध्ये मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा मारून आर्मीची शिस्त काय असते, शिस्त आपल्या रोजच्या आयुष्यात का महत्त्वाची आहे आणि ती आपल्याला सगळ्यांना कशी आचरणात आणता येते या सगळ्याबद्दल गप्पा मारल्या. तर खूप सुंदर एपिसोड झाला आहे. तुम्हाला नक्की आवडेल याची आशा आहे. आणि जशी थंडी वाढते तसं या पॉडकास्टमध्ये पण कॉन्व्हर्सेशन्समध्ये काही वेळेस ऊब मिळते तर काही वेळेस थरकाप उडतो, पण कॉटन किंग हॅज गॉट अस कवर्ड. तुम्हाला जर थंडीसाठीचे हुडीज, स्वेटर्स, कार्गोज आणि टी शर्ट्स घ्यायचे असतील तर कॉटन किंगने त्यांचं एरोनिट विंटर कलेक्शन लॉन्च केलेलं आहे. जर हे प्रॉडक्ट्स विकत घ्यायचे असतील तर त्यासाठीची लिंक खाली दिलेली आहे आणि अर्थात दुकानामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही हे विकत घेऊ शकता. म्हणजे सुरुवात करायला हरकत नाही, कारण जसं शिस्त म्हटलं ना की पहिल्यांदा आर्मी हेच डोळ्यासमोर येतं आणि कसं लष्करातल्या लोकांना शिस्त असते, आणि किती स्ट्रिक्ट डिसिप्लिन्ड असतात वगैरे वगैरे आपण ऐकतो. आणि त्याच्या एक दुसऱ्या बाजूला आम्ही कुठेतरी एक इंस्टाग्रामवर आणि याच्यावर गोष्टी ऐकलेल्या असतात की रूल्स आर मेड टू बी ब्रोकन वगैरे. म्हणजे एक आता ती मेंटॅलिटी आहे की अच्छा शिस्त कशाला पाळायची गरज आहे आणि सगळेच नियम मोडण्यासाठीच असतात. तर ज्यावेळेस शिस्त, ज्यावेळेस तुम्ही आर्मी बॅकग्राऊंडमधनं येता आणि आता त्याच्यानंतर परत सिव्हिलियन सोबत आयुष्य घालवता, त्यावेळेस कारण तुम्ही ती शिस्त अनुभवली ना, तुम्ही शिकला आहात आर्मीमध्ये, लष्करात असताना. तर शिस्त म्हणजे नेमकं काय? खूप छान विषय आहे सर्वप्रथम हा तर शिस्त. आणखीन अगदी बरोबर आहे. म्हणजे लष्करात जायच्या आधी सुद्धा शिस्त म्हणजे काय असं मला विचारलं असतं तर मी पण हेच म्हणाले असते की माझ्यासमोर डिसिप्लिन म्हणजे आर्मी असंच येतं. तर एक सगळ्यांसाठी जसं आपण विचार केला सगळ्यांचा आणि सांगायचं झालं तर शिस्त म्हणजे एका मोठ्या उद्देशासाठी आपण संथपणे एक छोटं पाऊल घेतो, पुढे टाकतो. ती म्हणजे शिस्त. आणि त्याच्यामध्ये खूप गोष्टी येतात. त्याच्यामध्ये तुमचा ॲटिट्यूड येतो. त्याच्यामध्ये तुमचं कौशल्य येतं, तुमचे विचार येतात. त्याच्यानंतर एखादा शिक्षण येतं म्हणजे याला क्वालिफिकेशन म्हणतो ते येतं. त्याच्यामध्ये दिनचर्या येते. अशा सगळ्या गोष्टींचा जो सेट असतो एक तुमच्यासाठी एक संच साधारण, ह्याला शिस्त असं म्हणता येईल. आणि हे कशासाठी करतो आपण शिस्त? तर एकीकडे ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात हळू जाणीवपूर्वक तुम्ही स्वतःमध्ये भिनवू पाहिलेल्या
तर त्या असतात पहिले म्हणजे एकतर आयुष्य आनंदी, सुखकर किंवा सुखद, सुलभ करण्यासाठी. ह्याचा मला वेळोवेळी उपयोग होत राहतो. जे मी अक्वायर करते शिस्त म्हणून आणि आयुष्य माझं सुखद होतं. आणि दुसरं म्हणजे जेव्हा अगदी आव्हानात्मक पिरियड असतो. म्हणजे अगदी सांगायचं झालं जेव्हा वादळ असतं आणि तेवढ्या वादळातही तुम्ही पाय रोवून ती एक वीट रचायचा प्रयत्न करता. हं, तर हं, ती सुद्धा म्हणजे शिस्त असते. हं, म्हणजे आता आपण आजूबाजूला अनेकदा बघतो, की मला मागच्या वर्षीच आठवतं, की जेव्हा पी-व्ही सिंधू ऑलिम्पिकचं मेडल घेऊन आली होती आणि मोदीजींनी तिचा इंटरव्ह्यू घेतला होता किंवा तिच्याशी संभाषण केलं होतं. तर आता तू काय करशील? आता मेडल मिळालंय, तर खूप महिन्यांनी मी आईस्क्रीम खाईल, असं ती म्हणते. हं. तर एकदम आपल्याला वाटतं, की अरे, आत्ता मी कुठल्याही क्षणी इथून उठून कोपऱ्यावरच्या पार्लरवरनं किंवा ब्लिंकिटवरनं मागवून सुद्धा आईस्क्रीम खाऊ शकते. आणि तिला जेव्हा मोदीजी विचारतात, की "तू काय करशील?" ती म्हणते, "मी आईस्क्रीम खाणार आहे खूप महिन्यांनी." ही म्हणजे शिस्त आहे. आणि जसं तू म्हणालास, की थोडंसं रिजिडिटी असते किंवा साधारण माणसाला, की मी कुठून सुरू करू आणि कशासाठी सुरू करू? रूल्स म्हणजे ते मोडायसाठीच असतात. तर ह्या संदर्भात बोलायचं झालं तर हे जे सगळे आपले आतले आवाज आहेत, की कशासाठी पाहिजे हे? मी तर आय एम नॉट दॅट कॅल्क्युलेटेड आणि हे केल्याने असा कोणता फरक पडणार आहे? हो. ह्यात काय एवढं? ह्यानं काय होईल असं मला वाटत नाही. असे असंख्य आवाज असतात आपल्या आतमध्ये. तर ह्याच्यावरती मात करून जी आपल्याला काहीतरी करायला भाग पाडते, ती एका प्रकारची श्रद्धा किंवा तो विश्वास म्हणजे शिस्त म्हणता येईल. हं. तर अशा अनेक प्रकारे शिस्तीला आपल्याला डिफाईन करता येईल एकेका गोष्टी. खरं तर म्हणजे शिस्त ही तयारी करण्याची प्रोसेस आहे का? म्हणजे तो जो प्रिपेअर्डनेस बद्दल आपण बोलतो, तर खरं तर ते प्रिपेअर्डनेस आहे का स्वतःसाठी? मग काय माझं जे काही पर्पज आहे किंवा गोल आहे, त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठीचा हा रस्ता म्हणून याला पाहायला पाहिजे का? कारण मला ती सक्तीच वाटते ना, म्हणजे रस्त्यावरनं जाताना मला सिग्नलला थांबायचं ही सक्ती वाटते. पण ज्यावेळेस मी हे ठरवून येतो, की नाही सिग्नल पाळणं माझं ड्युटी आहे, त्यावेळेस मग मी जाऊन त्या सिग्नलवर थांबणार आहे. मग मला ती सक्ती नाही वाटायला लागत. मग ते मी माझं कुणी फॉलो केलं, नाही केलं, पोलीस आहे किंवा नाही, कॅमेरा आहे किंवा नाही याने मला फरक नाही पडत. कारण मला तिथे थांबणं माझी गरज आणि ड्युटी वाटते. तर ही तयारी आहे का खरं तर? अगदी बरोबर आहे. ॲब्सोल्युटली. म्हणजे यू सेड इट. ही तयारीच आहे. म्हणजे अ, अभ्यास तुम्हाला विद्यार्थी म्हणून स्वतःसाठी करायचा आहे, का अभ्यासाचा विषय काढला की परीक्षेची डेट काय आहे? असं विचारायचं आहे. तर प्रिपेअर्डनेस कुठे आहे तुमचा? तसा हा प्रवास आहे तेवढा. म्हणजे तुम्ही रोजचा अभ्यास करायचा आहे का परीक्षेची डेट काय? अच्छा किती चॅप्टर्स आहेत? सिलेबस काय आहे? अच्छा ओके. एवढा-एवढा रोज केला तरी चालणार आहे. आणि मग प्रिपेअर करून ती परीक्षा द्यायची आहे. तर हा जो काही फरक आहे, हा त्याच्यामध्ये आहे. म्हणजे जसं मी मगाशी म्हणाले, की ह्या शिस्तीच्या जोरावरती मोठी-मोठी युद्ध जिंकली जातात. किंवा जसं तू खूप छान म्हणालास मगाशी, की आर्मीचे केवळ सैनिक आणि अधिकारीच नव्हे, तर त्यांच्या सगळ्या फॅमिलीज सुद्धा या शिस्तीचा भाग होतात. म्हणजे त्यांच्यासाठी तू म्हणतोस तसं किती कठीण असेल ना, की त्या आयुष्य म्हणजे तो जो अधिकारी किंवा सैनिक आहे, तर त्याचं आयुष्य पण गौरवशाली असतं. त्याच्याशी पण त्याला पण पाठिंबा द्यायचा आणि एक दिवस जेव्हा त्याचं मरण अनुभवायला मिळतं, तर त्याचाही उत्सव करायचा. त्याच्या मरणावरती रडायचं नाहीये मला कुठेतरी. आणि हा हा जो माइंडसेट आहे, हा सुद्धा त्या शिस्तीचा भाग आहे, की नाही हे हे अगदी असं आहे आणि ही शिस्त आहे, चौकट आहे आपली. ह्याच्यावरती आपण एक दिवस विश्वास ठेवला होता, स्वतःला सोपवलं होतं आणि ह्याच्यासाठी आपण प्रिपेअर होतोय रोज. किंवा अजून एक प्रश्न आम्हाला रोजचा विचारला जातो, की युद्ध काही रोज होत नाही. मग तुम्ही काय करता एवढा वेळ? म्हणजे की आता कारगिलचं युद्ध किंवा ते 65 71 हे सगळी ठीक आहे. कारगिलचं झालं किंवा आता काश्मीर बॉर्डरवरती किंवा आपल्या पूर्वांचलाच्या बॉर्डरवरती काहीतरी चकमकी घडत असतात. तर त्या सीमावरती भाग सोडला तर काही युद्ध नाहीये. हं. तर एवढं बजेट असतं का सैन्याला? ते करतात का एवढ्या बजेटचं ते? किंवा मग कशाप्रकारे तुम्ही मग काय चिल लिटरली म्हणजे असं की चिल असेल तोपर्यंत काय युद्ध असेल तेव्हा तुम्ही जा. अरे! म्हणजे मग तुम्ही असं 10 वर्ष गाडी थांबवून ठेवा तुमच्या तिथे अंगणात तुम्ही त्याला कव्हर घालून ठेवा आणि आता हार्ट अटॅक आलाय घरातल्याला आणि ती गाडी तुम्ही चालवायला निघालात, तर ती चालेल का? आहे ना, आणून ठेवली ना मी गाडी ती. त्यासाठी पेट्रोल कशाला खर्च करायचंय? तिला चालती कशाला ठेवायचंय? आहे माझ्याकडे आय पजेस इट आणि ते ठेवायची आहे. गरज पडली की काढूया. मग ते असं झालं ना म्हणजे युद्ध नसेल तेव्हा तुम्ही काय करता? तर हा जो प्रिपेअर्डनेस आहे हा अतिशय महत्त्वाचा म्हणजे विषय आहे. ह्याची रोज तयारी होत असते आणि ती आपापल्या पातळीवरती प्रत्येकजणच ती तयारी करत असतो. हं. म्हणजे विद्यार्थी परीक्षेची तयारी करत असतो. एक गृहिणी स्वयंपाकाची तयारी करत असते उद्याच्या. म्हणजे दिवस सुरू झाल्यानंतर की आता आपण कशाची भाजी करूया? अरे अच्छा मग आता मार्केटमधनं आणायचंय किंवा अरे पीठ संपलंय नाही, नाही आता आणायचंय असं नसतं.
आपण जर पाहिलं तर गृहिणी हो. खूपच छान त्या एक म्हणजे त्या व्यवस्थेची ज्या पद्धतीने त्या ते सांभाळतात ते खूप शिकण्यासारखं आहे. मॅनेजमेंटचा खूप मोठा लेसन म्हणजे आज घरातली गृहिणी असते. हो. तर अशा पद्धतीने काय-काय आहे, कसं-कसं आहे घरातलं, तर तो प्रिपेअर्डनेस लागतो. तर आपापल्या पातळीवरती प्रत्येकाला तो प्रिपेअर्डनेस लागतोच. तुम्ही म्हणाला तसं जाणवतं, की पेरेंट्स लहानपणापासून समाजात जगण्यासाठी आपल्याला एक शिस्त लावत असतात, प्रिपेअर्ड करत असतात समाजात जाण्यासाठी. हो, आणि जिथे-जिथे ते नसतं, म्हणजे त्याला आपण संस्कार म्हणू काय हो, वेगळी आहे. हो. पण ते नसेल तर पुढे गेलं तरी आपण अगदी. हेच कळणार आहोत. हेच करणार. खरी गोष्ट आहे. म्हणजे सगळ्यांमध्ये मिसळणं असेल किंवा कुठलेही संस्कार असतील एक शिस्तीचे. हं. तर म्हणून शिस्त म्हणजे जेव्हा कोणीतरी बघतं किंवा आपल्याकडनं जेव्हा जे अपेक्षित असतं ते करणं म्हणजे शिस्त नाहीये. हं. दुसरा कोणी पिक्चरमध्ये येतच नाही. तर हं. मलाच काय अपेक्षित आहे किंवा कुणीही मला बघत नसताना मी जे वागते ते म्हणजे शिस्त आहे. ती म्हणजे इंटिग्रिटी एका माणसाची. तर त्या दृष्टीने शिस्तीकडे बघितलं पाहिजे. म्हणून मग ज्या क्षणी आपण अशा दृष्टिकोनातनं बघायला लागतो, तिथे हे सगळं गळून पडतं, की कोणीतरी जबरदस्ती करतंय किंवा कुठेतरी तुम्हाला आळस येतोय ते करण्यासाठी. नाही, तुम्ही तुमचंच ठरवायचं आणि तुम्ही तुमचंच सलग ते चालायला जायचंय. हो. सो हा प्रिपेअर्डनेसचा एक परिणाम असतो आणि प्रिपेअर्डनेसची जेव्हा सवय लागते, तेव्हा सगळ्यात मोठा त्याचा परिणाम जाणवायला लागतो, की स्ट्रेस निघून जातो आपला कुठल्या कुठे. की तुम्ही प्रिपेअर असता. तुम्हाला त्या-त्या वेळी त्या-त्या ते जे काम असतं ते तुमचं पूर्ण झालेलं असतं. हो. तुमच्याकडे मोकळा वेळ असतो हो. आणि सगळा तुमचा मनावरचा ताण तो गेलेला असतो. त्याच्यामुळे अजून त्याच्यापेक्षा त्याच्या व्यतिरिक्त 10 कामं तुम्हाला सुचतात. करूया का असं वाटतं. ती इच्छाशक्ती तुमच्यामध्ये निर्माण होते आणि मग एक ग्रोथचा माइंडसेट ह्या शिस्तीतनं कुठेतरी सतत ग्रोथ मला केली पाहिजे. आत्ता मी जिथे आहे, मी खूप सुखी आहे, व्यवस्थित आहे. पण नाही, एक थोडंसं आपण शांतपणे मला जितकं जमेल तितकं मी हेही करून बघतो. कारण ह्याची पण मला पॅशन आहे थोडीशी. हं, मी हं. तेही करून बघेल हळू-हळू. ह्याच्यातनंच सामाजिक आयुष्यामध्ये सुद्धा आपण बरंच काही करू शकतो. वैयक्तिक आयुष्यात करू शकतो. कुटुंबाला जास्त वेळ देऊ शकतो. जर मुळात तुमचं व्यक्ती म्हणून आयुष्य शिस्तीत असेल, तर स्त्री असेल, पुरुष असेल, जी कोणी असेल, तर ते त्याच्यासाठीचा वेळ आपण अधिक काढू शकतो. आणि ह्या सगळ्याचं सूत्र कुठे आहे तर प्रिपेअर्डनेसमध्ये आहे. म्हणजे इतिहासात पण जर आपण हां, एक्झॅक्ट. मगाशी हां, तेच बरोबर. म्हणणं होतं, की प्रिपेअर्डनेसमध्ये हे पण दिसत असेल ना, की जेव्हा राज्यघराणीमध्ये सक्सेशनचं प्लॅनिंग असतं, हे ते जर प्रिपेअर्ड नसतील, तर अखंड राज्य कोलॅप्स होऊ शकतं किंवा कंपन्यांमध्ये बघतो आपण, जर त्यांनी सेकंड टियर ऑफ लीडरशिप तयार नसेल केली, तर ते अखंड कंपनी तो लीडर गेला की कोलॅप्स होते. कोलॅप्स होते. अगदी खरं आहे. आणि हे खूप याची उदाहरणं आपल्याला मिळतात. म्हणजे आताच्या मोठ्या-मोठ्या कंपन्यांमध्ये तर ती मिळतातच. पण पूर्वी जर आपण पाहिलं, हं. की एखादं राज्य असतं आणि तेव्हा वेगळ्या प्रकारची अनिश्चितता होती ह्याच्यामध्ये, की लढाया असायच्या आणि मग त्या लढाईमध्ये जेव्हा त्या राज्याचा, एवढ्या मोठ्या साम्राज्याचा एक राजा मारला जातो, तर आता पुढे काय? हं. तर फक्त मंत्री किंवा त्याच्या ज्या ह्याच्यामध्ये लोक आहेत, ते काही जाऊन तिथे राज्य करू शकत नाहीत. बरोबर. अशी परिस्थिती असायची. पण ती राज्य त्याही वेळी बहुतांश कोलॅप्स न होता ती टिकून राहायची आणि बरोबर. ती राणी कुठेतरी पुढे यायची. ती वीरांगना, त्याची बायको, ती पुढे यायची आणि ती अचानक सिंहासनावर बसायची किंवा तिच्या छोट्या बाळाला, त्या उत्तराधिकाऱ्याला ती सिंहासनावर बसायची आणि त्याच्या सही शिक्क्यांनिशी ती राज्य करायची. हं. तर ती म्हणजे आज आपण बघतो ना सगळ्या मालिकांमध्ये, की छान-छान कपडे आणि अशी अँटिक ज्वेलरी हां. आणि असं सगळं घालून जे बसतात आणि आपल्याला कुठेतरी वाटतं, की त्या खऱ्या वीरांगना आणि राण्या असतात आणि ती व्यक्ती मग अचानक सिंहासनावर बसते आणि तिने अशी मान करून हां. डायलॉग बोलला, की आता सगळे ऐकणार, तिचं मंत्रिमंडळ ऐकणार, असं नाहीये. ती ते डिझर्व्ह करते आणि तिने तो रिस्पेक्ट केवळ त्या राणीपदामुळे डिमांड नाही करत आहे, ती कमांड केलेला आहे तिने. हं. तर कुठेही तिचा जो संसार होता ना त्या राण्यांचा, तो कुठेही त्या महालापुरता मर्यादित नव्हता. अनेक चरित्र जर आपण अभ्यासली, तर ती लग्न झाल्या दिवसापासनं त्या प्रजेमध्ये जायची, ती मिसळायची, हं. ती झाडाखाली बसून जेवायची त्या प्रजेबरोबर. ती म्हणजे राणी, हे भारताचं वैशिष्ट्य आहे. हो. छोट्या-छोट्या गोष्टी, की एखाद्या राणीला मुलगा झालाय, तर आपल्याला वाटतं, की तिने ते सेलिब्रेट कसं केलं असेल, की गुजरातच्या राणी मण्याला जेव्हा मुलगा झाला, ते कसं सेलिब्रेट केलं असेल, तर कुठेतरी महाल बांधा, कुठेतरी हत्तीवरनं पेढे वाटा, हे आपल्या डोळ्यात असतं. ती म्हणाली, "नाही, सगळ्यात पहिलं काम करा तर तलाव खोदा पाण्यासाठी. लोककल्याण म्हणजे राज्य करणं आहे आपल्यासाठी." तर हा जो काही प्रिपेअर्डनेस असेल, ही जी शिस्त होती, ही लहानपणापासून भिनवली गेलेली होती. म्हणून एका क्षणी, ज्या क्षणी राजा तो गेलाय, त्याचा अंत्यसंस्कार झाला, की दुसऱ्या क्षणी काही दिवसाच्या आत, आणि हे मराठा साम्राज्याच्या बाबतीतही अनेक उदाहरणं अशी हो. सापडतील, की त्या उत्तराधिकाऱ्याला लगेचच राज्याभिषेक झालाय, शोक न करता.
पुढचा लगेच उत्तराधिकारी तिथे येतो आणि तो राज्य ते हातात घेतो किंवा ती राणी ते राज्य हातामध्ये घेते. हा जो प्रिपेअर्डनेस आहे यांनी साम्राज्य वाचवलेली आहेत. ऐनवेळी जाग येऊन आता मी कसं करू आणि आता मग आपल्या काय म्हणू आपण GDP काय आहे तेव्हाचा जो हां. असतो, की ग्रोथचा जो हे आपण म्हणतो ना आजच्या काळामध्ये, तो तेव्हाही सगळं होतं. मग आपलं अर्थकारण कुठे आहे? मग आता कुठले-कुठले शत्रू टपलेले आहेत? असं त्या दिवशी ती बसून अभ्यास करत नसे. तिला माहिती होतं भूगोल काय आहे? इतिहास काय आहे? आत्ताची आव्हानं काय आहेत? आत्ता आपली आर्थिक परिस्थिती कुठे आहे? अगदी बॅटन जसं एकाकडून दुसऱ्याकडे शिफ्ट व्हायचं तसं ते होत असे. अशी प्रचंड शक्ती प्रिपेअर्डनेसमध्ये असते. जेव्हा आपण ह्या शिस्तीबद्दल बोलतोय, आपण ह्याच्याबद्दल स्ट्रेस मॅनेजमेंटबद्दल बोलतोय, पण मी बऱ्याचदा ना काही शिस्तप्रिय लोकांमध्ये हेही बघितलं, की ते थोडंसं त्याच्याबद्दल ना ऑब्सेस्ड होऊन जातात. म्हणजे डिसिप्लिन बिकम्स देअर लाईफ. तो लाईफ डिसिप्लिन न होता डिसिप्लिन बिकम्स देअर लाईफ आणि मग ते आजूबाजूच्यांना खूप ते त्रास द्यायला लागतात. हं. तो त्रास व्हायला लागतो. म्हणजे ते इतकं असं, की मी 6 म्हणजे 6ला 6:05ला उठलो की झालं संपला विषयच. किंवा मी 5ला आलोय ना, मग तुम्ही 5:05ला कसे आलात? मग ते रणगंधळच होतं तिथे सगळं. हो, खरं आहे. खूप छान पॉइंट आहे हा. हां. कारण मी म्हणलं शिस्त आणि व्यक्ती म्हणजे वैयक्तिक शिस्त एवढ्यावरच आपण तिथेच आपण लिमिट करतो. हं. मला सुधारायचंय, मला हे करायचंय, मला ते करायचंय. पण कुठेतरी समाजाची सुद्धा एक शिस्त आहे. हं. म्हणजे कितीही नाही म्हटलं तरी माणूस हा समाजशील प्राणी आहे आणि ये तो मेरी स्टाईल आहे किंवा ही माझी सवय आहे. हं. किंवा माझ्याशी सगळ्यांनी जुळवून घ्यायचं. कारण मी मोठा कुणीतरी आहे आणि लौकिक अर्थाने खरं मी असेल कोणीतरी मोठा. पण माझ्याशी सगळ्यांनी जुळवून घ्यायचं ह्याचा भयंकर त्रास होत असतो. म्हणजे आपल्याला घराघरामध्ये पण असेल नवऱ्याचा प्रचंड त्रास होतो. आमच्याकडे असंच असतं हे किंवा मग बायकोचं आणि माझं असंच आहे. तर इथूनच खरी भांडणाला सुरुवात होत असते मी आपल्याकडे. तर पंक्च्युअल आहे. हां, मी पंक्च्युअल आहे कुठेतरी. तर ही नेहमी सापेक्ष हे असते. मला असं वाटतं ती सापेक्ष संकल्पना आहे शिस्त. हं. त्या परिस्थितीमध्ये, त्यावेळी, त्या दिशेला जे आपण ठरवलंय ते नेहमीच तसं असेल असं नाहीये. हं. म्हणून शिस्तीबरोबर ना अनेक इतर पैलू सुद्धा येतात. महत्त्वाचं म्हणजे संवेदनशीलता. जर ती नसेल त्या शिस्तीमध्ये, तर ती कोरडी शिस्त होते आणि त्याचा जो परिणाम असतो, जो कुठेतरी चांगला सकारात्मक व्हायला पाहिजे तो तसा होत नाही. माणसं तुटण्याकडे त्याचा भर येतो. म्हणजे पालकही जर आपण बघतो की खूप स्ट्रिक्ट असतील, हो. तर ती पाल्य ती घडतात बरोबर. म्हणजे मोठं ते काहीतरी करियर करतात, त्या मुशीतनं ती घडतात. पण त्यांच्यामधलं जर नातं पाहिलं तर ते तितकंसं हे नसतं म्हणजे कुठेतरी तो दुरावा आलेला असतो. कारण त्या नात्यापेक्षा ती शिस्त महत्त्वाची ठरलेली असते. म्हणून ती संवेदनेची किनार जी असते ना, ही जशी आपण म्हणतो की बुद्धीला पाहिजे संवेदनेची किनार, नाहीतर ती बुद्धिमत्ता खूप प्रखर ठरते. बरोबर. तर तशी ती शिस्तीला सुद्धा असणं गरजेचं आहे, संवेदनशीलता. आणि दुसरा मुद्दा असा की हेतू महत्त्वाचा. हं. जेव्हा अशा काही निगेटिव्ह गोष्टी आपल्या व्हायला लागतात, की माझ्या शिस्तीचा इतरांना त्रास होतोय का? ह्याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. किंवा इतर कोणीतरी मला सांगते, की "तू ना थोडं इथे आत्मपरीक्षण कर. हं. बरोबर आहे तुझं सगळं आणि अगदी आदर्श आहे ही जी काही गोष्ट तू ठरवली आहेस, पण ह्याचं असं-असं हे परिणाम होतायत." तर त्या ठिकाणी तेवढी फ्लेक्सिबिलिटी असणं, की हो, मी नक्कीच विचार करेन हं. ह्याच्यावरती हं. आणि मला थोडा वेळ लागेल, पण मी बदलेन हळू किंवा ह्या सगळ्या गोष्टीला डोळ्यांसमोर ठेवून मी माझी शिस्त कशी कंटिन्यू करायची हे मी शोधून काढेन. एवढी फ्लेक्सिबिलिटी ती सुद्धा शिस्तीबरोबर येणं गरजेचं आहे. आणि ज्या हेतूसाठी ते सगळं सुरू केलं आहे, तर हे माणसांनी 3-3दा पडताळून पाहिलंच पाहिजे. मी मगाशी म्हणाले, की मला हेल्थ बनवायची आहे, म्हणजे माझी बॉडी ती कशासाठी बनवायची आहे? माझं साध्य काय आहे? तर हे संस्थात्मक दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे जसे कॉर्पोरेट असेल, आर्मी असेल, तर त्या करण्यामागे उद्दिष्ट काय आहे? कुठलीही छोटी गोष्ट तुम्ही त्या SOP म्हणतो आम्ही स्टँडिंग ऑपरेशन प्रोसिजर जी असते, त्याच्यामध्ये एक-एक गोष्ट पायरी लिहिलेली असते ती आणि गव्हर्नमेंटमध्ये फार छान-छान गमतीशीर अनुभव येतात, की ती तशीच सुरू असते. हां. आणि मग तुम्ही म्हणजे सगळेच शासकीय अधिकारी एक दिवस पोस्टिंग होऊन त्या ठिकाणी जाता आणि "अरे हे काय? हे कशासाठी केलेलं आहे?" "अरे कधी काळी ते केलेलं आहे." "अरे पण आत्ता नाही ना तशी परिस्थिती." हो. पण ते बदलणं प्रचंड कठीण होतं. आणि नवीन विचार त्या ठिकाणी रुजवणं, नवीन टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने जरा गती वाढवणं कामाची आणि त्यात जर मागची पिढी आणि पुढची पिढी असं काही जर तुम्हाला काम करायला लागत असेल, तर प्रचंड त्रास होतो. बरोबर. खूप तुम्हाला बदलायला लागतं. म्हणजे एक इतका छान किस्सा मला आठवतोय ना, की आम्ही नेहमी शासकीय यंत्रणाची थोडंसं गंमत करताना किंवा आर्मीच्या अशी गंमत करताना असं म्हणतो, की एक कमांडिंग ऑफिसर असतो आणि तो त्या युनिटमध्ये त्याची पोस्टिंग होते. तर तो जॉइन होतो ऑफिस आणि त्याचं सगळं काम सुरू होतं. तो बघत असतो जाता येताना, की एका तिथेच अगदी जवळ आवारामध्ये एक बेंच ठेवलेला असतो रिकामा. असा लोखंडाचा आणि त्याच्या दोन्ही बाजूला 2 पहारे असतात.
सशस्त्र तिथे उभे असतात. तर तो 1 दिवस बघतो, 2 दिवस बघतो, बरेच दिवस होतात ते ते तसेच दोघं जण उभे असतात तिथे. तर तो म्हणतो, "काय याच्यामागे हे आहे?" तर तो तिथे चौकशी करतो त्याच्या सगळ्या ज्युनियर्सना आणि अधिकाऱ्यांना. तर त्याला काही तिथला क्लू मिळत नाही. हे असंच आहे पूर्वीपासून. आधीच्या युनिटमध्ये असंच होतं, जे युनिट इथे होतं. आत्ताच्याही असंच आहे. तर तो मागे जायला लागतो. मागच्या कमांडिंग ऑफिसरला विचारतो. तो आणखीन सांगतो, की "नाही, नाही, अमुक एका काळापासून ते असं आहे." हं. असं करत बराच कालावधी लोटतो आणि तो मागे जात त्याचा छडा लावण्यासाठी एका अगदी वृद्ध अशा एका जनरल लेव्हलला पोहोचलेल्या माणसापर्यंत पोहोचतो, असं आपण समजा. तो खूप मोठ्या पोस्टवरती असतो. वृद्ध असतो अगदी. तिथपर्यंत पोहोचतो, की "सर असं-असं ना, हे लोकेशन आहे आणि तिथे आत्ता आमचं युनिट गेलंय आणि तिथे ना एक असं बेंच आहे आणि असं-असं ठेवलेलं आहे. तर त्याचं मागचं कारणच मला कळत नाहीये." हं. तर तो पण आठवायला जरा वेळ घेतो, कारण खूप वर्षांआधीची ती घटना असते आणि मग तो एकदम जोरात ओरडतो, "अरे! वो पेंट अभी तक नहीं सूखा क्या?" आणि हात कपाळावरच हात मारतो. तो म्हणतो, "अरे देखो यार ऐसा था तब ना हमारा सब एडम इंस्पेक्शन था और सब जगह हो चुका था काम बट वो काम बाकी था." म्हणजे आम्ही ते सगळ्यात शेवटच्या टप्प्यामध्ये ते काम केलं आणि असं व्हायचं की सगळीकडे तेव्हा काय-काय माणसं असतील, कोणी जाऊन बसू नये तिथे त्या गार्डनमध्ये किंवा कोणी कुत्री असतील किंवा व्हॉटेव्हर म्हणजे त्या पेंट केलेला तो सुंदर असा एक ऐतिहासिक बेंच आहे आपल्याकडचा आणि तो जतन करण्याच्या दृष्टीने मी शेवटच्या टप्प्यामध्ये त्याला पेंट करून ठेवलं होतं आणि त्याच्यावर कोणी जाऊन बसू नये, कोणाला काही त्रास होऊ नये म्हणून तो वाळेपर्यंत 2 सेंट्रीज इथे तुम्ही उभ्या राहा, असं सांगितलं. उभे राहा. हे सांगितलं होतं मी त्या काळात. दॅट्स इट. म्हणजे आवरा. हां. तो अशा पद्धतीने जेव्हा ह्या सगळ्या संस्थांमध्ये हे येतं म्हणजे आपण नव्याने विचारधारा कुठलीतरी घेऊन जातो, ग्रोथचा माइंडसेट घेऊन जातो. तेव्हा अशा प्रकारची अनेक उदाहरणं आपल्याला तिथे सापडत असतात. आणि म्हणून मग तुम्हाला तिथे जर तू म्हणालास तसं शिस्तीचा अतिरेक असा प्रत्येक वेळी करता येत नाही, की बंद करो ये सब, आज से मैं बोलूंगी वैसा वो कायदा रहेगा, असं करता येत नाही. ठीक आहे, जुन्या परंपरांचा आदर करत, त्या गोष्टींना ते महत्त्व देत, शांतपणे त्यातनं वे आउट काय होईल ते करत तुम्हाला तुमची टीम तयार करायला लागते आणि त्या टीमचं तुम्हाला लीडर होऊन ते काम तिथे करायला लागतं. पुन्हा लीड बाय एक्झाम्पल हे जे आहे आर्मीमध्ये त्या पद्धतीने ते करायला लागतं. आर्मीमध्ये तर हे नेहमीच असतं ना, की अ, अ, जे जवान पुढे सगळे लढायला जातात वगैरे, त्यांच्यासाठीची शस्त्रास्त्र, त्यांच्यासाठीचे कपडे, शूज ह्याच्या प्रोक्युरमेंट्स असतात वेगवेगळ्या. त्यांच्यामध्ये सतत काही आधुनिकता येईल का? अशा प्रकारे केलं जातं. म्हणजे आता काही पासून एक वेगळा काळ इंडियन आर्मी अनुभवतीये, की पर्रिकरांसारखा एखादा अतिशय साधा माणूस डिफेन्स मिनिस्टर होतो आणि तो इतका साधा माणूस होता आणि खूप ग्रेट होता. तेव्हाचं जे एकदम बदलून गेलेलं आहे, की नाही, नाही हे काही नाही, हे नाही, सरळ-सरळ हे करा आणि त्यातनं हे तुम्ही मिळवा, पुढे चला. खूप प्रकारच्या साखळ्या मोडून पडतं आणि एक कात टाकते एखादी संस्था. तर असं प्रत्येक संस्थेमध्ये कोणत्या ना कोणत्या व्यक्तीच्या रूपाने ते होत असतं. त्या ह्याच्या रूपाने ते होत असतं वातावरण आणि पुन्हा एकदा ती संस्थात्मक शिस्त ती बरकरार राहते, जी आधीची आहे. पण त्यात तुम्हालाही एक योगदान केल्याचं हे मिळतं आणि त्या शिस्तीत राहून ती संस्था पण चांगली होते. शिस्त म्हणजे साधन आहे ते, साध्य नाहीये. आणि सतत कारण कायम असं वाटत राहतं ना, की शिस्त इज लाइक अपोझिट वर्ड टू फ्रीडम. शिस्त म्हणजे फ्रीडमच्या विरोधात आहे. काहीतरी चौकटीत बांधलं गेलेलं आहे. हो, हो. हे खूप छान वाक्य आहे आणि मला एक्झॅक्टली उलट वाटतं, की शिस्त हा स्वातंत्र्याकडे नेणारा एक मार्ग आहे. म्हणजे कुठेतरी आपण मगाशी बोललो तसं स्ट्रेस तुमच्या मनावरचा जातो आणि कुठलंही एक दडपण नाहीये, कारण तुम्ही दुसऱ्यांना बांधील नाही आहात. तुम्हाला दुसऱ्यांना उत्तर द्यायचं नाहीये कुठलंही. मी जे काही पाऊल उचललंय त्याच्यासाठी. माझी बांधिलकी माझ्याशी आहे. हं. आणि ही गोष्ट जेव्हा होते, तेव्हा तुमचा जो फोकस तुमच्या लाईफवरती वाढतो, की माझी कमिटमेंट, मला इथे जायचंय आणि ह्या फोकसमुळे काय होतं ना, इतर 10 डिस्ट्रॅक्शन्स बाजूला गळून पडतात. मग कुठलंही डिस्ट्रॅक्शन असू देत ते. म्हणजे समाजाला काय उत्तर देऊ मी, कुटुंबाला किंवा काय-काय कितीतरी अनावश्यक गोष्टी आपण आपल्या आयुष्यात, आपल्या दिनचर्येत साठवत असतो. त्या आपोआप मागे पडतात. जेव्हा तुम्ही तेवढ्यापुरतं तेवढं आणि ते त्या टप्प्यांवरती जे अपेक्षित शिस्त आहे, त्यानुसार वागता, तेव्हा इतकं हलकं वाटतं, हं. की हो आता जेवढं आज अपेक्षित होतं तेवढं केलंय. आता उद्या ह्याच्यापेक्षा जास्त काय आहे, पुढे काय आहे? आपलं आपलं मन त्याच्याकडे ओढ घेतं हं. आणि तो परमनंटली एक तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग होऊन जातो. सहज वेगळ्याच अर्थाने हिट झालं मला, की आम्ही जेव्हा आमचा धनदौलत नावाचा पॉडकास्ट आहे त्याच्यात मी चकोर गांधी सरांशी बोलत होतो. ही आर्थिक शिस्त असेल, जर तुम्ही वेळच्या वेळेला तुमचे लाईफ इन्शुरन्सचे प्रीमियम भरले असेल, हेल्थ इन्शुरन्सचं प्रीमियम भरले असेल, क्रेडिट कार्डचं बिल 1 तारखेला भरलं असेल, तुमचे EMIs भरले असतील, सगळे ड्यूज भरले असतील, मग तुम्हाला कुठलाही धक्का
आला मध्ये काही आर्थिक धक्का आला तरी तुम्ही त्यातनं सावरू शकता, कारण का तुम्ही स्ट्रेस नाही येत, कारण का कुठलाही खर्च तुम्ही ऑलरेडी त्या शिस्तीचा भाग आहात, तुमचं सगळं प्लॅन्ड आहे, हो. व्यवस्थित आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीला तुम्ही अडॅप्ट करून पुढे जाऊ शकता. आणि तुम्ही जो काही 1 तारखेला सगळं जर केलं असेल तर तुम्हाला 3 तारखेपासून पुढे, 2 तारखेपासून पुढे तुम्ही मनमोकळेपणाने बरोबर. आस्वाद घेऊ शकता, कारण का स्ट्रेस नाही की मला हे पैसे द्यायचे मला ते द्यायचंय. शिस्त ही खूप वेगळ्या अर्थाने ती मला आर्थिक शिस्तमध्ये पण हेच येतं, हे लक्षात आलं आणि त्याच्या. पालक म्हणून जर असं म्हणजे पॅरेंटिंग हा खूप वेगळा आस्पेक्ट आहे, पण आता मी त्या भूमिकेत आहे, तर मला हे जाणवतं, की पालक म्हणून मुळात तुम्ही दोघांनी तुमचं रिलेशनशिप सक्षम करणं म्हणजे छान करणं आणि अगदी अशा शिस्तीमध्ये राहून ते काम करणं, कितीही कधी-कधी कंटाळा येवो, पण ते करायचं. त्याने काय होतं, की मुलांना सुद्धा ते नकळत संस्कार मिळतात, की कुठेतरी त्या स्पर्धेची तारीख आहे, ती बघू मग त्याच्या आदल्या दिवशी मी त्या स्पर्धेची तयारी करतीये. हे होतच नाही. ती ती नोटीस बोर्डावरती लागलेली आहे ना, तर मी त्या दृष्टीने काय विचार करू शकते, हे मनात तुमच्या सर्च इंजिनमध्ये कुठेतरी ते जातं. आणि विचार म्हणजे शिस्त हा ना आपण म्हणूया की शारीरिक शिस्तीपासून विचारांकडे नेणारा हा प्रवास आहे, शिस्तीचा जो प्रवास आहे. विचार म्हणजे घडतात आपले आणि आपण स्वतः खूप सामर्थ्यशाली होतो याच्यातनं. म्हणजे आयुष्य अगदी सुरुवातीला म्हणायचं की सुखद होतंच, पण ऐनवेळी जी आव्हानं आपल्या समोर येतात. आता तू जे म्हणालास ते अगदी बरोबर आहे की प्रिपेअर्डनेस असतो आणि एक-एक तारखेला आपण सगळी कामं करतो. पण त्या सिच्युएशनमध्ये काय करायचं जी कधी तुम्ही म्हणजे अनफोर्सिन सिच्युएशन आहे पूर्णपणे. तर त्याच्यासाठी शेवटी तुम्हाला तुमचं प्रसंगावधान, तुमचं एक सशक्त मन आणि तुमचं सामर्थ्य मनाचं आत्तापर्यंतच्या तर ती प्रोसेस कशात नाही ते छोट्या-छोट्या गोष्टी मला नाही करावसं वाटत आहे, पण मी ते करतीये. हे जे मात करण्याची सवय तुमची होऊन जाते, त्यातनं ते मन इतकं सशक्त होऊन जातं. म्हणजे आता आमच्या ट्रेनिंगमध्ये पण आम्ही जेव्हा फायरिंग शिकतो, म्हणजे ती ती रायफल उचलत पण नसते, तिथून आम्ही सुरुवात करतो. मग हळू-हळू टार्गेटवरती हिट करायला लागतो, मग मूव्हिंग टार्गेटवरती हिट करायला लागतो, सगळं खरं आहे. पण जेव्हा इन्सर्जन्सीमध्ये जातो आणि एका ऑफिसरला एखाद्या ती AK-47 जेव्हा त्या झाडामागे लपलेल्या व्यक्तीवर चालवायची असते, प्रचंड मोठा फरक आहे. ह्याचा सराव कुठे झालेला नाहीये अकॅडमीमध्ये, की 10 माणसं लावतो हां. तू या 10 माणसांना पळत्या मारायचंयस म्हणजे तू इन्सर्जन्सीमध्ये जाऊन चांगला लढू शकशील. असं नाहीये प्रशिक्षण. तर ते जे आव्हान आहे तिथलं, त्याच्यासाठी त्याच्यापेक्षा 10 पट टफ सिच्युएशनमध्ये तुमच्या मनाला वावरण्यासाठी घडवलं जातं. तेव्हा कुठे तुम्ही ती सिच्युएशन आणि खरोखर एखाद्या व्यक्तीवरती गोळी चालवणं, हे आपली नजर मेली आहे तशी आपल्याला वेब सीरीज आणि ह्याच्यामध्ये आपण खूपदा बघतो. तसं नाहीये. प्रचंड ताकद लागते ते ट्रिगर ओढण्यासाठी. कारण त्याचा परिणाम दिसत असतो. तो 10 मिनिटांनी असा अतिरेकी ते सगळे मांडले जातात तुमच्यासमोर आणि ते मारलेले असतात सैन्याने किंवा पुढच्या तुमच्या टीमने. सो किती मोठं सामर्थ्य ह्या शिस्तीमध्ये आहे बघा. सगळ्यात पहिला दिवस कसा असतो आणि ती शिस्त किती स्वरूपामध्ये किंवा तुमच्यापैकी तुम्ही एखाद्या सहकार्याला गमावता, तुमच्या मित्राला गमावता, तुमच्या नातेवाईकाला किंवा प्रसंगी तुमच्या स्पाउसला तुम्ही गमावता. स्त्री असेल, पुरुष असेल आणि तिला शेवटची मानवंदना देण्यासाठी तुम्ही कडक युनिफॉर्ममध्येच तिथे उभे असता. तो लास्ट बिगल कुठेतरी वाजत असतो आणि शेवटचा सॅल्यूट करता. त्याच्यासाठी जी लागणारी मनःशक्ती आहे, त्याचा कोणी सराव करत नाही, की ट्रेनिंगमध्ये असंही होऊ शकतं. माहिती असतं सगळं. पण तो प्रसंग त्यातनं तुम्ही गेल्याशिवाय तुम्हाला ते अनुभव येणारच नसतात. पण तरीही मन तयार असतं आणि आज तुम्ही जर हे बघितलं तर कितीतरी वीर नारी आपण ज्याला म्हणतो, की ज्यांनी आपल्या पतीला ह्या सगळ्या ह्याच्यात गमावलेलं आहे कुठल्यातरी चकमकीमध्ये. तर त्या पुन्हा एकदा अकॅडमीमध्ये सिलेक्ट होऊन जातात कुठल्याही हो, हो, हो. गुणवत्तेच्या भरोश्यावरती. केवळ त्यांची गुणवत्ता तिथे खूप मेहनत करतात. मग ती 2 मुलींची आई असते. तिचं वय थोडं वाढलेलं असतं. ती आमच्या एवढी म्हणजे कदाचित तरुण नसेल. ती त्या पूर्ण ट्रेनिंगला सामोरी जाते आणि तिच्या पतीचा युनिफॉर्म ती घालते. हा इतिहास आणि आता तर म्हणजे केवळ ऑफिसरच्या पत्नीने युनिफॉर्म घालण्याचा इतिहासही थोडा मागे पडून जवानाची पत्नी ऑफिसर होते. हं. हा सुद्धा इतिहास भारतीय सैन्यामध्ये म्हणजे जागतिक पातळीवरती हा घडला गेलाय, म्हणजे घडलेला आहे. हे कुठून येणार सामर्थ्य? तर ह्या प्रकारचं वेदनेवर मात करणारं मन आणि पुढच्या आव्हानांसाठी तयार होणारं मन आयुष्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये सकारात्मकच दृष्टीने बघणारं मन, दुसऱ्यांचा विचार करणारं मन, समाजाचा विचार करणारं मन, हे कशाच्या जोरावरती घडू शकतं? तर फक्त छोट्या शिस्तीच्या भरोश्यावरती ते घडू शकतं. असा तो बॉम्ब आहे म्हणजे शिस्त, की दिसायला तो एक म्हणजे ग्रेनेड असतो आपल्या खिशामध्ये, तो एवढा असतो आपण कॉम्बॅटच्या खिशात घेतो आणि पळतो. पण जेव्हा तो फेकतो, तेव्हा काय होऊ शकतं? ह्याचं उदाहरण म्हणजे शिस्त आहे. एवढा व्यापक स्पेक्ट्रम शिस्तीचा आहे असं मला वाटतं.
एस्पेशली आपण जेव्हा नॉर्मल आयुष्यात बघतो तेव्हा अनलाईक आर्मी इथे शिस्त नाही पाळली तर तसे त्याचे लगेच दगेफटके बसत नाहीत. हम्म. तर मग शिस्त पाळायची कशाला इथं तो होणारा रेझिस्टन्स आहे तोच कळत नाही की मग का का जायचं, का शिस्तप्रिय राहायचं मुळात. बरोबर. इथेच मला वाटतं आपला प्रश्नातच हे असतं, की आपण आयुष्यात शिस्त का आणायची? म्हणजे ह्या ठिकाणी कसं होतं ना, की आयुष्याचा एक भाग म्हणून आपण शिस्तीकडे बघतो. तर इथून झालेली सुरुवात कुठेतरी शिस्त म्हणजे एक वे ऑफ लाईफ मुळात. इथपर्यंत हा प्रवास घेऊन जातो. म्हणून कुठेतरी आयुष्यात शिस्त गरजेची असते. कारण शिस्त म्हटलं ना, की आपल्या डोळ्यासमोर खूप छोट्या गोष्टी येतात. म्हणजे मी छोट्या इन द सेन्स खूप सोप्या आणि सहज करण्यासारख्या गोष्टी येतात आणि त्या तिथेच थांबतात. म्हणजे साधारण सकाळी उठणं, सकाळची एक्सरसाइज असेल, मला वेट टू करायचं आहे, मला जिममध्ये माझी बॉडी बनवायची आहे. आणखीन एक प्रकारची शारीरिक शिस्त येते प्रामुख्याने आपल्या डोळ्यासमोर. पण ती कुठेतरी शिस्तीची सुरुवात असते. तिथून होणारी शिस्त ही आपल्याला आपल्या अंगामध्ये भिनत जाते आणि अनेक आयाम ह्या शिस्तीला आहेत. म्हणजे साधारण आर्थिक गुंतवणूक करायची म्हटलं, तर तिथे एक प्रकारची शिस्त येते. म्हणजे माणसाच्या आयुष्याला जेवढे पैलू आहेत, ती शिस्त तिथे-तिथे व्यापून असते. तुमचे आर्थिक व्यवहार झाले, तुमचं आरोग्य झालं, तुमची मेंटल हेल्थ असेल आणि तुमच्या ग्रोथसाठीचं जे काही आवश्यक असेल, तिथपर्यंत ती शिस्त भिनत राहते. म्हणून मग ह्या सगळ्या बाजूंनी त्या ठिकाणी लागणारी शिस्त शिकायची, की तुम्ही मुळातच आयुष्य शिस्तशीर बनवायचं, हे आपल्या हातामध्ये आहे. आज आपण बघतो, की आपल्याकडे नॉलेजची काही कमी नाहीये. आपल्या हातात सगळं काही आहे आणि बाकी सगळं तुमच्या पायाशी आहे. फार काही असा संघर्ष नाहीये. तो वेगळ्या स्वरूपात आहे, पण नाहीये. म्हणून जे आपल्याला मिळवायचंय आणि ज्याच्याकडे ते आहे, आणि ज्याच्याकडे नाहीये असं म्हणूया आपण, त्याच्यामधला फरक म्हणजे काय? तर शिस्त आहे. आणि ह्याच्यामध्ये एवढं सगळं आलं म्हणजे खूप व्यापक ही अशी संकल्पना आहे. हो. म्हणजे आता मला हा अनुभव माझ्या ट्रेनिंगमध्ये सुद्धा आलाय, की तुम्हाला वर्षभराचं ट्रेनिंग करायचंय हो. आणि तुम्ही अकॅडमीमध्ये जाऊन तुम्ही तिथे पोहोचलाय, की आता तुम्हाला जिंकल्यासारखं वाटतं, पण तसं नाहीये. एक-एक दिवस तुमच्यासाठी वेगळी आव्हानं घेऊन येतो आणि कितीही सेल्फ मोटिव्हेशन म्हटलं तरी, "अरे, किती दिवस पुरणार ते? मी हो. रोज कुठून आणू हो. मोटिव्हेशन?" हो. म्हणून मग कुठेतरी मोटिव्हेशनला मर्यादा आहेत. एक्सटर्नल असेल, सेल्फ मोटिव्हेशन असेल, तर त्या मर्यादांच्या पलीकडे शिस्त आपल्याला नेते. म्हणजे शिस्त सस्टेनेबल आहे. हो, हो. अर्थातच. शिस्त जर आपण सवय म्हणून घेतली, शिस्त हा माइंडसेट म्हणून घेतला आणि शिस्त हा वे ऑफ लाईफ म्हणून स्वीकारला, तर ती अक्षरशः म्हणजे माणसाला कुठल्या कुठे नेऊन ठेवते, संस्थांना कुठल्या कुठे नेऊन ठेवते. म्हणून जसं तू सुरुवातीला म्हणालास, की शिस्त म्हणजे आर्मी लक्षात येते आपल्या डोळ्यांपुढे येते. का? कारण ती संस्थात्मक शिस्तीचा एक मूर्तिमंत उदाहरण आहे. तसं व्यक्तींच्या बाबतीमध्ये होतं. सो म्हणून मोटिव्हेशनच्या भरपूर पुढे जाऊन ती शिस्त असते. हा मुख्य फरक आहे. मोटिव्हेशनल म्हणजे जोरदार पुश. त्याने माणूस निश्चितच पुढे जातो. पण पुढे तो किती जातो आणि तिथून पुढे जाण्यासाठी काय? परत तो प्रश्नचिन्ह त्याच्या डोळ्यासमोर ते येतं आणि तिथे शिस्त परत त्याला समोर घ्यावी लागते म्हणजे. राइट, राइट. बरोबर. वॉव! आणि म्हणजे तुम्ही म्हणालात त्याच्यावरून मला जाणवतं, की विराट कोहली आउट झाल्यानंतरही त्याच दिवशी मॅच संपल्यानंतरही तो ग्राउंडवरती जाऊन परत प्रॅक्टिस करतो. म्हणजे ती शिस्त आहे, की अगदी, अगदी. कितीही आयामावरती तुम्ही वर गेलात म्हणजे सचिन तेंडुलकरनी रिटायरमेंट नंतरही तो जाऊन रणजीत खेळला. त्या हो, शिस्तीने हो. ते पुढे जातंय. तो एक माइंडसेट झालेला जेव्हा असतो, तेव्हा ही सगळी उदाहरणं आपल्या एक लिजेंडरी म्हणून आपल्या डोळ्यासमोर येतात. म्हणजे आता सचिन तेंडुलकरने त्याच्या वडिलांना वाहिलेली श्रद्धांजली आपल्याला आठवते, की तो हो. तिकडनं पटकन गेला आणि त्यांनी सेंच्युरी केली आणि त्याच्या सो दिस अ वे ऑफ एक्सप्रेशन. म्हणजे जेव्हा आळस येतो, जेव्हा शोक होतो आपल्याला, जेव्हा दुःख होतं किंवा काहीही अडचण येते, तर त्यावेळी काहीतरी म्हणजे आपण निराश होणं किंवा नाही मला आता ना संकट आहे, तर मला झोपच येते, मला जास्त खायला लागतं, की अशा पद्धतीचं एक्सप्रेस करण्याऐवजी ज्यांचा माइंडसेटच शिस्तीचा झालेला असतो, ते कुठलं टोक गाठू शकतात. तर तो असा मला कायम आठवतो, की बॅट वर करून येस. वडिलांना श्रद्धांजली वाहणारा सचिन तेंडुलकर. इथपर्यंत परिवर्तन माणसामध्ये होऊ शकतं. आणि तू खूप छान मुद्दा आता विचारलास, की मग ते मारून उठकूनच करायला पाहिजे का? किंवा अशा पद्धतीनेच, तर असं काही नाहीये. म्हणजे त्यामध्ये तुम्ही जर हेतू आपल्या लक्षात घेतला आणि हळू त्या स्टेप्स आपण पुढे नेल्या तो माइंडसेट बनवण्यासाठीच्या, तर कदाचित हे थोडंसं सुकर होऊ शकेल त्याच्यामध्ये, की आत्ता तुम्ही कोण आहात व्यक्ती आणि तुम्हाला काय व्हायचंय? हा फरक जाणवणं म्हणजे कसं ना कुठेतरी एक प्रकाशाची जाणीव आपल्याला झाली तर तो अंधार खुपायला लागतो.
की नाही मला प्रकाशात जायचंय, हा खूप काळोख आहे. पण जोपर्यंत त्या काळोखाची आपल्याला जाणीवच नसते, तोपर्यंत काहीच नाही, निवांत आहे मी. मला उठली काय सकाळी किंवा नाही उठली काय मला काही फरकच पडत नाहीये. सो ही जाणीव कुठेतरी जेव्हा आपल्या आयुष्यात यायला लागते, तेव्हा खरी ती सुरुवात होते शिस्तीची आणि त्याच्यासाठी कुठलंही निमित्त ठरू शकतं. पण ती एकदा जाणीव झाली, की मग माणूस आपोआप प्रकाशाकडे उठून ते चालायला लागतो. म्हणून मी आज जी कोण आहे आणि मला कुठपर्यंत जायचंय, कुठल्या दिशेला जायचंय, कशासाठी जायचंय, व्हाय? सकाळी उठून काय करायचं मला? म्हणजे मला बॉडी बनवायची, का बनवायची आहे? किंवा मला असं-असं माझं आता हे सुधारायचंय, काय? त्याच्यामागे अजून मोठं ग्रेटर गोल काय आहे माझा? ह्याच्याविषयी विचार करायचा. आपला विवेक एक जो म्हणतो आपण शाबूत ठेवून, की हे मला कशासाठी करायचंय? हं. मग तो एकदा ग्रेटर आपल्या डोळ्यासमोर आला, उद्दिष्ट ते आलं, की मग त्यासाठी मला हे बनायचंय. मला माझी आयडेंटिटी मला अशी बनायची आहे. मला एक व्यक्ती म्हणून इथपर्यंत जायचंय, ह्या दिशेने जायचंय, हे मिळवायचंय. मग त्यासाठी मला काय गरजेचं आहे? पेन वही घेऊन ते लिहून ठेवायचं साधारण. रोजचं त्याच्यावरती काम करायचं. लिहिण्याने आपल्या कॉन्सेप्ट सगळ्या क्लिअर होतात. मला हे करायचंय, ह्या-ह्या कालावधीत ते करायचंय. बी व्हेरी स्पेसिफिक इफ यू कुड. जास्तीत जास्त. आणि त्यासाठी काय पाहिजे? मला हे स्किल पाहिजे आहे. हे स्किल पाहिजे. ते कुठून मिळेल? ते ह्यासाठी मिळेल. त्यासाठी आज 24 तासांमध्ये मी काय करू शकते? मी त्याची माहिती काढू शकते. कुठेतरी Googleवर एक 5 मिनिटं काढून हे करू शकते. मग त्याच्यामध्ये कंपार्टमेंटलायझेशन आलं. ठीक आहे, मला वजन कमी करायचंय म्हणून मी बाकी सगळी कामं सोडून किंवा मला एका प्रोफेशनचं स्किल अक्वायर करायचंय म्हणून मी इतर माझं सगळं काम सोडून आत्ता अगदी हात धुवून त्याच्या पाठीमागे लागणं, हा मार्ग नाहीये. अगेन आत्ता म्हणून मी म्हटलं की ही खूप स्लो प्रोसेस आहे. हे आपण आधीच स्वीकारायला पाहिजे, की एकदम परिवर्तन येणार नाहीये तुमच्या आयुष्यात. छोट्या-छोट्या पावलांनी ते परिवर्तन येणार आहे. फक्त कन्सिस्टन्सी पाहिजे तुम्हाला ते सगळे पावलं टाकण्यामध्ये आणि पेशन्सचा हा सगळा खेळ आहे, की ठीक आहे, विश्वास ठेवायचा आहे मला. मी पाऊल टाकलं त्याच्यावरती मला विश्वास ठेवणं भाग आहे. ठेवलाच पाहिजे, नाहीतर मग काही नाही. दुसरा ऑप्शन काय तर काहीच नाहीये माझ्या हातामध्ये. सो बेटर आहे, की मी ह्याच्यावर विश्वास ठेवून मग हळू-हळू मी ते लिहून काढीन. ते कुठे काय होतं अ, अ, दिनचर्या मी साधारण त्या ह्याच्यामध्ये विभागेन, की कंपार्टमेंटलाइज करेन माझ्या मनाला, की आत्ता आहे त्याच्यामध्ये हे आहे. इथे कुठेतरी कमतरता आहे, अंधार आहे. तिथून मला बाहेर पडण्यासाठी म्हणून हे गरजेचं आहे. दुसरी नोकरी शोधायची आहे. हं. का? तर ह्या-ह्या नोकरीमध्ये माझं हे गोष्टी आहेत. साधारण काय पगार असेल, मेंटल सॅटिस्फॅक्शन असेल, राजकारण असेल, काय तुमच्या कंपनीमध्ये सुरू आहे, ते तुम्ही लिहून काढा. आणि साधारण तुम्हाला जॉब चेंज करायचा आहे, तिथे काय-काय असू शकतं, काय असणार आहे. बरं ते ती कंपनी जशी असेल तशी. पण माझ्यामध्ये काय अजून मी ग्रोथ डोक्यात ठेवून मी काय-काय करू शकेन, त्याची सगळी माहिती काढायची आणि हळू ती सुरुवात करायची त्या दिशेने. जर इतकं तुमच्या मागे जो बॅकअप असेल त्या सुरुवात करण्याच्या आधीसुद्धा, तर मला नाही वाटत की काही असा प्रॉब्लेम येऊ हं, शकेल. हं. फक्त प्रॉब्लेम कुठे होतो, की तुम्ही सुरू करता हे सगळं, अडथळे येणार हो, मध्ये. हो. अडथळे येतातच. तर त्याच्यावरती कशी मात करायची? तर तिथे तुम्ही तुमच्या प्रोसेसवरती विश्वास ठेवायचा. आणि ब्रुटली विश्वास ठेवायचा. नाही, हेच मला करायचंय आता आणि हे मी केलंच पाहिजे. दुसरा माझ्याकडे पर्याय नाहीये. कुठेतरी स्वतःशी कमिटमेंट तिथे पक्की करायची. आणि हं. ती कमिटमेंट आपण केव्हा पक्की करू? जेव्हा आपण शिस्तीच्या म्हणून आम्ही जे म्हणतो, की शिस्तीच्या माध्यमातून माणसाला स्व सापडतो. हं, खरं तर हे वाक्य असं खूप हे वाटतं, पण तसं नाहीये. खरोखर तो सापडतो. म्हणजे एखादा 2 मित्रांनी भेटायचं ठरवलं. 5 वाजता भेटायचंय. खरं तर मित्रच आहे. 10 मिनिटं लेट झाल्याने तुमचं काही बिघडणार नाहीये किंवा तो काही तुम्हाला शिव्या घालणार नाही, की तू 10 मिनिटं लेट का झालास? पण ती कुठेतरी स्वतःची कमिटमेंट आहे म्हणून मला तिथे 5 वाजता जायचंय. सहज अगदी. मला पाळलेली कमिटमेंट महत्त्वाची आहे. हे मला जेव्हा वाटेल तेव्हा मी ती पाळेल. सेल्फ डिग्निटी सुद्धा आली इथे, की मी रोज तो करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मी तो रोज ते चुकवतोय. म्हणजे मी स्वतःला किती कमी महत्त्व देतोय. हं. मला मी मला वचन दिलंय यार मी. म्हणजे बाकी सगळं जाऊ दे जग. मला जे कमिटमेंट दिले ते मी पाळणार. दुसऱ्या कोणाशी काही घेणं-देणं नाहीये. त्यासाठी मी ते चरैवेती चालत राहा, चालत राहा. प्रोसेसवर विश्वास ठेव. थांबू नको कुठेही. फक्त एक अर्धं पाऊल जेवढं जमेल तेवढं रोज सातत्याने त्या दिशेने पुढे जा. तू व्यवस्थित शिस्तीमध्ये आहेस आणि ते तुझं यश आहे. मुळात, की यशाच्या आपल्या ज्या संकल्पना असतात ना, की ते पूर्ण करूनच मला यश मिळतंय. म्हणजे मी पूर्णपणे दुसऱ्या कंपनीत जॉइन झालोय आता आणि माझं आयुष्य अतिशय सुखद चाललंय म्हणजे मी यशस्वी आहे हं. किंवा माझं तेवढं आता वजन कमी झालंय किंवा मला जेवढं वर्कआउट करायचं तेवढं आता मी पोहोचलोय म्हणजे मी यशस्वी झालोय, असं अजिबात नाहीये. त्या दृष्टीने म्हणजे टाकलेलं छोटं-छोटं पाऊलसुद्धा यश आहे. ते सेलिब्रेट करायचं आणि त्यातनं जो रिवॉर्ड मिळतो तो खरंच आपल्या ब्रेनला, आपल्या मनाला खूप सुखद असतो आणि मग असं वाटतं, "अरे, छान वाटतंय हे." इतकं काही वाईट नाहीये किंवा सुरुवातीला वाटलं होतं, की काय कुठून या लफड्यात पडलो असं आणि बरं होतं आधीचं लाईफ. तर तसंही काही नाहीये. जमू शकतं आपल्याला म्हणजे ठीक लेट अस गो. लेट अस कंटिन्यू धिस. काय हरकत नाहीये याच्यामध्ये. राइट. चालत राहायचं पुढे. हं.
आपण आणि ज्यावेळेस आता तुम्ही जो मगाशी मुद्दा म्हटलात ना, की जोपर्यंत जमतंय ना, तोपर्यंत या गोष्टी बऱ्या वाटतात. मला शिस्तीचं सगळ्यात महत्त्वाचं हे वाटतं, की ज्या दिवशी तुम्हाला एखादी गोष्ट करायची आहे आणि जोपर्यंत तुमची इच्छा आहे, तुम्ही करू शकताय, तोपर्यंत तुम्ही शिस्तीत आहात. ज्या दिवशी तुम्हाला इच्छा नसतानाही ती गोष्ट करावी लागते ना, तिथे हा रोल खूप महत्त्वाचा येतो. आणि जर समजा एखादी गोष्ट म्हणजे आता बऱ्याच लोकांनी नवीन वर्षासाठी वेगवेगळे रेझोल्यूशन्स केले असतील. हो, हो. त्यामुळे सकाळी उठून व्यायाम करणं किंवा बाहेर चालायला जाणं हा त्यातला बहुतेक 80-90% लोकांनी हा केलाच असेल. त्यातले आपण एक आठवडाभर, 2 आठवडे करतो आणि मग एखाद दिवस चुकला, काय रात्री झोपायला उशीर झाला, काही कारणामुळे झोप नाही झाली आणि मग दुसऱ्या दिवशी उठायला नाही जमलं, तर त्याच्यानंतर जो गिल्ट येतो ना, म्हणजे मला माहिती आहे की माझ्यासाठी हे महत्त्वाचं होतं. माझ्या गोलसाठी, पर्पजसाठी हे महत्त्वाचं आहे आणि आज माझी ही शिस्त मोडली काही कारणामुळे. मग दिवसभरातल्या कामामुळे मला ते फॉलो करता नाही आलं. दुसऱ्या दिवशी ना ते परत मोटिव्हेशन कसं आणायचं? कारण ज्यावेळेस मी माझीच शिस्त मोडलेली दिसते, आपण त्या डिग्निटीबद्दल पण बोललो, त्यावेळेस मी स्वतःलाच हरल्यासारखं समजायला लागतो आणि असं वाटतं की नाही, नाही आता हे आपल्याला जमत नाही. आपण बेशिस्त व्यक्ती आहोत आणि आपल्याकडनं हे जमणार नाहीये. अशा वेळेस पण कसं पुश करायचं? तर अचीव्ह काय करायचंय आयुष्यामध्ये? म्हणून ही जी आपण सेल्फ इमेज आपल्याला जी बनवायची आहे आपली, हळू-हळू पुढे जायची आहे, तर त्या ग्रेटर गोलकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. असं तर मग आमच्या काय म्हणूया आपण मध्ये जर पाहिलं तर रोज कुठून जसं सुरुवातीला म्हणाले, की रोज मोटिव्हेशन कुठून आणणार? मला आज 5 मिनिटं उशीर झालाय, उद्या 10 मिनिटं उशीर झालाय, मी कायमच पनिशमेंटच्या गटामध्ये आहे आणि मला रोजच्याच पनिशमेंट होतायत. मुळात मी जे शिकायला आली आहे, तिथे मी जातच नाहीये, असं होतं. की कुठूनही तर आपण पुश करूच शकत नाही आपल्या बॉडीला, आपल्या मनाला सुद्धा त्या ठिकाणी. पण मग ग्रेटर गोल काय? मला वर्दी पाहिजे. मला कुठेतरी तो युनिफॉर्म पाहिजे आहे. लाईफ त्याच्यानंतर आहे. तसं प्रत्येकाच्या आयुष्यात म्हणजे हे मी माझं सांगते, पण तसं प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतंच ना. ते साध्य आपल्याला जास्त मोठं वाटायला पाहिजे आणि हे साधन आहे. पण साधनही तितकंच महत्त्वाचं आहे. जे आपल्याला साध्याकडे घेऊन जाणार आहे. प्रोसेसही महत्त्वाची आहे आणि ते डेस्टिनेशनही महत्त्वाचं आहे. आणि हळू हा प्रवास कुठे होतो? तर डेस्टिनेशन मिळाल्यानंतर सुद्धा तुम्हाला प्रोसेस जास्त चांगली वाटायला लागते. इथे जाऊन एक वेगळी अनुभूती येते, की ठीक आहे मी आता ना बऱ्यापैकी फिटनेसची लेव्हल मला मिळालेली आहे आणि मला जे काही मी गोल ठरवलं होतं मिळालेलं आहे. पण आता मला रस्ता नाही सोडायचा. कुठेतरी तुम्ही त्या रस्त्याच्या प्रेमात पडता, त्या प्रोसेसच्या प्रेमात पडता आणि मग तो तुमचा जो माइंडसेट होतो तो कायमस्वरूपी होतो आणि ते जसं मी सुरुवातीला म्हणाले, की त्याचं एक व्यक्तिमत्व होतं तुमचं हं. आणि एक चरित्र घडतं आणि आपण जी मोठी माणसं आजूबाजूला बघतो, तर आपण म्हणतो ना, की "यार उनकी फितरत में है वो." हो, अरे तो हो. माणूसच शिस्तीचा आहे यार, तो बघतो तेव्हाही शिजतो त्याचे डीएनएच आहे त्यांच्या. हां, डीएनए आहे त्यांच्या सॉलिड म्हणजे. तो सॉलिडच आहे, काहीच त्याच्या मागे-पुढे नाही आणि तो जे करतो ना, ते इतकं त्याचं सगळं टाईम टू टाईम असतं यार. हाच फरक असतो, की ते असणं आणि ते नसणं. सो दृष्टिकोनाचा फरक आहे. म्हणून शिस्त ही कुठेही त्या तेवढ्या पावलापुरती किंवा संकल्पापुरती मर्यादित नाहीये. ती संपूर्ण आयुष्य व्यापून टाकणारी अशी ही प्रोसेस आहे. त्याच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवायचा आणि रिस्टार्ट. काहीच कुठल्या गिल्टमध्ये अडकायची गरज नाही. रिस्टार्ट ठीक आहे 8 दिवस नाही झालं माझं. अतिरेक नाही करूया. कदाचित तुझ्या बॉडीला आपण जे म्हणतो, की लिसन टू युअर बॉडी. हो. तुझ्या बॉडीची ती गरज असेल तेव्हाची तेवढं रिलॅक्सेशन तुला हवंच असेल खरोखर. पण त्याचा अंत आहे. एक दिवस त्याच्यातच खूप ती मोठी फेज आपली लांबायला नको एवढं प्रत्येकाने त्या साध्याच्या लाईटमध्ये म्हणजे उजेडामध्ये पाहिलं पाहिजे ते हो. पडताळून. तर हा म्हणजे खूपच सुंदर पॉइंटवर आजचा एपिसोड आपण संपवतोय. म्हणजे खूप वेगवेगळे पर्स्पेक्टिव्हज, वेगवेगळे आयाम शार्दूल जसं म्हणाल तसं शिस्तीचे आपण समजून घेतले एपिसोडमध्ये. खूप खूप आभार तुमचे. तुम्ही आलात, शिस्तीबद्दल समजावून सांगायला मदत केलीत. कारण मला नाही वाटत इतर कोणाही सोबत या पद्धतीनं शिस्तीबद्दल आम्ही बोलू शकलो असतो. लष्करी पार्श्वभूमी असल्यामुळे तिथल्या पद्धतीची शिस्त आणि ज्याला आम्ही शिस्त म्हणतो किंवा सक्ती समजतो ती शिस्त याचा एक दुवा बांधण्याचं काम आज आपण केलं. तर खूप म्हणजे खूप खरं आभार. तर दुग्ध शर्करा योग आहेत. त्या लष्करी बॅकग्राऊंडमधनं पण येतात, त्या लाईफ कोच पण आहेत, त्या सायकॉलॉजीचा अभ्यास पण करतात. त्यामुळे हो. त्यांनी ते अगदी आपल्यासाठी असं नाही, नाही. थँक सो मच आणि बस एवढाच आपण सगळ्यांनी एक वाक्यात टेक अवे, की आपण कम्फर्ट झोनमधनं बाहेर निघूया. थोडा-थोडा करून आपण सगळ्यांनी संकल्प हा केला, की आत्ता आहे तिथे म्हणजे मी माझ्या सकट बोलतेय, की जो काही कम्फर्ट झोन आहे जिथे कुठे त्यातनं एक पाऊल बाहेर टाकूया आणि म्हणजे छान सगळ्यांनी एकत्र प्रवास करूया आपण कुठेतरी हेल्दी आपल्या सोसायटी म्हणजे छान सशक्त समाज घडवण्यासाठी म्हणून ह्या पॉडकास्टचा खूप चांगला उपयोग होऊ शकेल अशी आशा आहे. धन्यवाद. धन्यवाद.
तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा. जवळपास 70% जास्त लोकं जे एपिसोड्स बघतात, जे सबस्क्राईब करत नाहीत. तर असं नका करू. तुम्हाला जर या पद्धतीचे असे आणखीन एपिसोड्स बघायचे असतील, असे आणखीन पॉडकास्ट ऐकायचे असतील, मराठीमध्ये ऐकायचे असतील, तर प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या मित्र पाठवा, तुमच्या नातेवाईकांना हे एपिसोड्स पाठवा. धन्यवाद. लोभ लोभ असावा. असावा.